जय हनुमान, जय श्रीराम, हर हर महादेव. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या 9व्या दिवसामध्ये. आय होप माझा आवाज सर्वांना क्लिअर असेल. आय होप एव्हरीबडी इज लिसनिंग टू मी व्हेरी व्हेरी प्रॉपरली. जस्ट टाइप 1 इन द चॅट बॉक्स इफ माय व्हॉइस इज क्लिअर एव्हरीवन. लेट स्टार्ट एव्हरी डे. जसं आपण सुरुवात करतो, प्रत्येक दिवशी जशी आपण सुरुवात करतो, तशीच आज थोडीशी आपण काय करणार आहेत, पुन्हा एकदा start with some high energy. Okay, do whatever you want to do when you listen to the music. Okay. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय जपेश शिव लोक उजागर। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय जपेश शिव लोक उजागर। रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा। महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी। कंचन बरन विराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय जपेश शिव लोक उजागर। हनुमान की जय, हनुमान की जय हनुमान की जय हनुमान की जय. Thank you. Jai. Thank you so much. Thank you so much, everybody. Thank you so much for joining. I hope you all are enjoying all the sessions of this class. Are you all enjoying? Yes, no in the chat box, everybody. आवाज क्लिअर आहे माझा सर्वांना? आर यू ऑल एन्जॉइंग? जस्ट टाइप येस नो इन द चैट बॉक्स. नो का तो सवाल ही पैदा नहीं होता. राइट. टाइप ओनली येस. ओके, सो थँक यू सो मच फॉर जॉईनिंग टुडे. लव्ह यू ऑल. वेलकम वेलकम वेलकम. सर्वप्रथम माझ्यामधील परमात्मा, तुमच्यामधील परमात्म्याला अगदी मनापासून नमस्कार करतो. थँक यू सो मच फॉर जॉईनिंग एव्हरी डे, फॉर बिकमिंग सिरियस, व्हेरी व्हेरी सिरियस अबाउट युअर लाईफ, अबाउट युअर फॅमिली, अबाउट द सोसायटी अँड एव्हरीथिंग. बिकॉज जेव्हा एक माणूस स्वतःमध्ये बदल करतो, तेव्हा तो फक्त स्वतःमध्ये बदल करत नाही, तो त्याच्या आसपासच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये बदल करतो. जेव्हा एक व्यक्ती एक छोटीशी ॲक्शन घेतो, तेव्हा तो ॲक्शन फक्त स्वतःसाठी घेत नाही. ती ॲक्शन त्याच्या मागे हजारो लोकांना प्रेरित करत असते. ती ॲक्शन त्याच्या मागे हजारो लोकांना प्रेरणा देत असते. म्हणून आपण जे काही करतो आपल्या जीवनामध्ये, ते कधीच आपल्यासाठी नसते. ते आपल्यासाठी फार कमी असते. पण आपल्या आसपास राहणारे लोकं, आपल्या कॉन्टॅक्टमध्ये राहणारे लोकं, आपल्या परिवारातले लोकं, यांच्यासाठी ते फार जास्त असते. आज तुम्ही एवढ्या कमिटमेंटनी प्रत्येक दिवशी रात्री 10 वाजता, जनरली झोपण्याचा वेळ आहे लोकांचा, त्या 10 वाजता या क्लासला जॉइन करत आहात. आज 9वा दिवस आहे. सतत यू आर हिअर. आणि काही लोकं तर एवढे डेडिकेटेड आहेत, की ते सकाळी 6च्या क्लासला सुद्धा हजर असतात, रात्री 10च्या क्लासला सुद्धा हजर असतात. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक यू सो मच फॉर दॅट. सॅल्यूट ऑल ऑफ यू. थँक यू सो मच. स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवून द्या सर्वांनी. ओके, प्लीज क्लॅप फॉर युअर सेल्फ. गुड गुड गुड. नहीं कुछ जिंदगी में नहीं कुछ, तो इतना तो जरूर याद रखना कि 28 दिन का प्रोग्राम भाई मैंने किया था, बस यही मेरा अचीवमेंट है. यस नो, कि कुछ ना करते हुए 28 दिन का प्रोग्राम मैंने किया था, यही मेरी अचीवमेंट है. तो कदाचित हीच आपल्या लाईफची सगळ्यात मोठी अचीवमेंट असेल. माझ्यासाठी अचीवमेंट ही असेल की मी 28 दिवस बोललो. तुमच्यासाठी अचीवमेंट असेल की तुम्ही माझं बोलणं सहन केलं 28 दिवस. माझ्यापेक्षा मोठी अचीवमेंट आहे तुमची. राइट. ओके जी. सो चलो शुरुआत करते हैं आज के 9वें दिन को. आणि आजचा जो दिवस आहे मित्रांनो, हा दिवस पुन्हा एकदा कशाचा दिवस आहे? पैशाचा दिवस आहे. कशाचा दिवस आहे? पैशाचा. तर आज आपल्याला काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची आहे, लिहायचं आहे. पण ते लिहिण्याच्या आधी थोडंसं आपण पैशाला समजून घेऊ, मला असं वाटते. याच्या आधी पण मी बऱ्याच वेळा सांगितलं आहे. माझ्या रेकीच्या बॅचमध्ये पण मी पैशाबद्दल सांगतो. रेकी लेव्हल 1च्या बॅचमध्ये सांगतो, लेव्हल 2च्या सांगतो, ग्रँड मास्टरच्या सांगतो. प्रत्येक बॅचमध्ये मी पैशाबद्दल बोलतो. ओके. कारण ते फार इम्पॉर्टंट आहे. पण मुद्दा असा आहे, की लहानपणापासून ज्या काही गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत, त्यामुळे आपले काही असे बिलीफ सिस्टम बनलेले आहे. बिलीफ सिस्टमला मराठीमध्ये म्हणतात मान्यता. काही मान्यता अशा बनलेल्या आहेत, की नहीं ये ऐसा नहीं होता, ये ऐसा ही होता है. ठीक आहे. कधीतरी आपण लहान असताना आपली आजी किंवा आपली आई किंवा आपली मावशी किंवा आपली काकू आपल्याला कुठेतरी कडेवर घेऊन जात असेल आणि कोणाशी तरी बोलताना पैशाच्या बाबतीत एखादा चुकीचा शब्द निघाला असेल, की हे चांगलं नसते, हे असंच असते, 2 नंबरचे पैसे म्हटलं की सगळं असं होत असते. जास्त पैसा म्हणजे 2 नंबरचा असतो. तर ते कुठं ना कुठं आपल्या कानात पडलं
वय वर्ष 7 वर्षाचं होण्याच्या आधी, आणि ते आपल्या माइंडमध्ये बसून गेलं. तेवढंच नाही तर जसं जसं आपण मोठं होत गेलो तसं तसं पुन्हा पुन्हा त्या गोष्टी आपल्या समोर आल्या. काहीतरी आपण मागितलं आणि आपले आई वडीलही त्याच पद्धतीने जगले. ओके, नो डाउट अबाउट दैट. आपले आई वडील, त्यांचे आई वडील, त्यांचे आई वडील, सो उन्होंने हमेशा ये देखा की वाय मिडल क्लास इज मिडल क्लास, बिकॉज खूप दिवसापासून चालत आलेला आहे. मी परवाच्या दिवशी एक खूप सुंदर गोष्ट सांगितली होती की अंबानीच्या पोराला जर तुम्ही म्हणाल की बाबा तू 100 करोड कमवणार की 10 कपडे जोडी धुणार, कपडे 10 जोडी कपडे धुणार, तर तो काय म्हणेल की मी 100 करोड रुपये कमवेल. कारण त्याचा माइंडसेट तसा आहे. मुद्दा आहे की आपण ह्या गोष्टीतून ऐकून 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 आपण मोठं झालो. आपणही कधीतरी काहीतरी आपल्या आईला, काहीतरी आपल्या वडिलांना मागितलं आणि तेव्हा कदाचित उत्तर समोरून आलं असेल की बेटा अभी पैसे नहीं है, थोडा रुक जाओ, जब पैसे आएंगे तब लेके देंगे. आणि पुन्हा आपल्या डोक्यात हे बिलीफ गेलं की यार पैसा बहुत ही डिफिकल्ट है कमाना, और जो लोग कमा रहे हैं, एक तो वो 2 नंबर से कमा रहे हैं, या तो वो कुछ गलत काम कर रहे हैं. अरे असं कोण म्हणते माहिती आहे? जो ते पैसे कमवू शकत नाही तो म्हणतो जनरली, क्योंकि इसको मालूम है मैं वो कर नहीं सकता, तो उसको कैसे खराब बताने का. तर हे बिलीफ सिस्टम आपण ऐकलेलं आहे. पण आज या बिलीफ सिस्टमला आपण तोडण्याचं काम करणार आहोत. सो बी हिअर विथ मी 100%, और शायद वो टूट जाएगा. दोस्तों, त्याच्या पहिले मी तुम्हाला एक जबरदस्त गोष्ट सांगतो, म्हणजे तुम्हाला हे नाही वाटलं पाहिजे की बाबा मी फार अतिहुशार माणूस आहे. मी काही हुशार माणूस नाही आहे. मी नेहमी सांगतो की मैं गुरु नहीं, मैं तो शुरू हूं. ओके, आई एम नॉट गुरु, आई एम शुरू. मैंने अभी शुरू किया है. सो मेरी बात सुनना ध्यान से. 2015-16 पर्यंत हेच बिलीफ सिस्टम माझ्या पण डोक्यात होते की भैया पैसा किसी ने मांगा तो वो गलत है. प्रत्येक गोष्टीचा पैसा नाही द्यावा लागत. प्रत्येक गोष्टी असं माझं होतं. फ्रीच्या गोष्टी कशा भेटतील, फ्रीचे सॉफ्टवेअर कसे वापरता येतील, फ्री कुठं काय आहे, हे असं डोकं चालायचं माझं 2015-16 पर्यंत. पण मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा मेंटर येतो लाईफमध्ये, जेव्हा गुरु येतो, तर पहिली इन्व्हेस्टमेंट माझी किती होती माहिती आहे तुम्हाला? जेव्हा पहिल्यांदा मी कुठला तरी कोर्स केला, माझ्या आयुष्यातला पहिला कोर्स, कितीचा केला असेल, मी गेस करा. काही गेस नका करू, चुकीचं गेस करणार तुम्ही. मी सांगतो कितीचा केला होता. पहिला कोर्स मी 1.5 लाखाचा केला होता. किती? 1.5 लाखाचा. जेव्हा की मला हेही माहित नव्हतं की तिथे जाऊन मला काय शिकवणार. मला फक्त एवढं माहित होतं की हा कोर्स आहे, हा कोर्स आपल्याला करायचा आहे. इव्हन ते 1.5 लाख सुद्धा माझ्याजवळ नव्हते. 70,000 रुपये क्रेडिट कार्ड मधून काढले होते. 50,000 रुपये एका मित्राकडून घेतले होते आणि 20-30 हजार रुपये इकडून तिकडून ऍडजस्ट करून मी ते 1.5 लाखाचा कोर्स केला होता 2015 मध्ये. त्या ठिकाणी माझा माइंडसेट चेंज झाला आणि मला समजलं की भैया पैसा, पैशाचं काय महत्व आहे. आता तेच मी तुम्हाला सांगणार आहे. लक्ष देऊन ऐका, म्हणजे सरळ सरळ मी तुमचे 1.5 लाख वाचवले. येस नो? एग्री? सो 1.5 लाख का जो ज्ञान है वो मैं आपको फुकट दे रहा हूं अभी. सुन लो अभी ध्यान से. सो पैशाचं चुंबक आपण कसं होऊ, पैसा आपल्याकडे जास्त अट्रॅक्ट कसा होईल, कसा अट्रॅक्ट होईल पैसा आपल्याकडे? फार सिंपल आहे. 2 सारख्या गोष्टी एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात. म्हणजे तुमचं एखाद्यासोबत खूप जास्त जर का पटत असेल, तुमचं आणि त्याचं चांगलं पटत असेल, तर याचा अर्थ तुमचे आणि त्याच्या व्हायब्रेशन सारख्या आहेत. याचा अर्थ तुम्हाला जे वाटते ते त्याला वाटते. तुम्ही जे म्हणता त्याला तो हो, हो म्हणतो, आणि म्हणून कदाचित तुमचं आणि त्याचं पटते. विषय फार महत्वाचा आहे, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. ओके? क्योंकि फिर आप रोते हो, फिर आप बोलते हो कि सर पैसे नहीं. तो मैं आज एक रास्ता बता रहा हूं, तो उस रास्ते को सुनना बड़े ध्यान से. आता आठवा आपल्या लाईफ मधल्या त्या सगळ्या गोष्टी. डायरी घ्या, पेन घ्या. ज्या ज्या गोष्टी तुम्ही आज वापरत आहात, ज्या घरात तुम्ही राहत आहात, ज्या फॅनच्या खाली बसून तुम्ही हवा घेत आहात, ज्या एसीचे तुम्ही हवा घेत आहात, ज्या टेबलवर, ज्या खुर्चीवर तुम्ही बसले आहात, ओके, जे कपडे तुम्ही घातलेले आहेत, प्रत्येक गोष्ट बघा. आणि ही प्रत्येक गोष्ट तुमच्या आयुष्यात आणण्यासाठी तुम्हाला काय करावं लागलं? पैसे द्यावे लागले? येस नो? मग फंडा खूप सिंपल आहे की कुठलीही सेवा किंवा कुठलंही काम किंवा कुठलीही सेवा किंवा कुठलीही उपभोगाची वस्तू जेव्हा आपण घेतो, तेव्हा पैसे हे मोजावे लागतात. डॉक्टरकडे जातो आपण, आपण ट्रीटमेंट घेतो. कोणी डॉक्टर असेल तर चुकीचं मानू नका, जे आहे ते. ट्रीटमेंट घेतो, डॉक्टरांना त्यांची फीस देतो की नाही? येस नो? गाडीची सर्व्हिसिंग करतो आपण,
गाडीची सर्व्हिस केल्यावर त्याची फीस देतो की नाही आपण? येस नो. मुलाला ऍडमिशन करतो शाळेमध्ये, फीस देतो की नाही? येस नो. तुम्ही जे मोठे झाले, फीस दिली की नाही? येस नो. तुम्ही जेव्हा सकाळी भाजीपाला आणता, संध्याकाळी दुपारी जेव्हा जेवता, फीस दिली की नाही? येस नो. सो पैसा ये अच्छी चीज है, हे पहिले टाका डोक्यामध्ये, की पैसा ही खूप चांगली गोष्ट आहे, ज्याच्या माध्यमातून मला जे पाहिजे ते मी मिळवू शकतो. लिहून घ्या डायरीमध्ये. पैसा ही फार चांगली गोष्ट आहे. तो मला प्रत्येक ठिकाणी मदत करतो आणि प्रत्येक वेळी मला जे पाहिजे असते ते मिळवण्यासाठी मला हेल्प होते. आता काही लोकांनी चष्मा घातलेला आहे. त्याला इंग्रजीमध्ये स्पेक्स म्हणतात, है ना? तर हा जो आहे, हा कशासाठी घालतो आपण? आपल्याला चांगलं दिसावं, स्पष्ट दिसावं म्हणून. मग ते स्पष्ट दिसण्यासाठी तो चांगला एक गॉगल किंवा एक स्पेक्स घालण्यासाठी सुद्धा पैसे लागले आपल्याला. येस नो. छोटीशी छोटी चीज, जे काही ऑर्नामेंट्स आपण घालतो, म्हणजेच मराठीमध्ये दागिने. माझ्या महिला भगिनी दागिने घालतात आणि मग त्यांना फार मस्त वाटते, वाह! काय छान दागिने, नाही का? तर त्याच्यासाठी पण प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो की नाही लागत? येस नो? येस. मग पैसा चांगला आहे की नाही चांगला आहे? येस. मग तो अति जास्त कमवला पाहिजे की नाही कमवला पाहिजे? येस. जितना आपके अंदर टैलेंट है, जितना आपके अंदर पावर है, जितना आपके अंदर शक्ति है, जितना आपके अंदर कमाने की इच्छा है, उतना कमाना चाहिए कि नहीं कमाना चाहिए? येस. आन्सर इज येस. व्हेरी सिंपल. मग आता काही गोष्टी सांगतो, त्या लिहा. आता तुम्ही रिसेंटली, तुम्हाला जर मनी मॅग्नेट बनायचं आहे, की पैसा माझ्याकडे अट्रॅक्ट झाला पाहिजे, आला पाहिजे, असं जर तुम्हाला बनायचं आहे, तर सगळ्यात पहिले आहे ना, पैशाबद्दलची जे निगेटिव्हिटी आहे डोक्यातली, ते काढावं लागेल आपल्याला. कि सर मेरे पास नहीं है, ये बोलना तो पहले बात तो बंद कर दो. आप ये बोलो कि हाँ मेरे पास है, लेकिन अभी मेरे को नाही करना है ये काम. समजा तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेले, तुम्हाला एखादा मस्त सूट आवडला किंवा एखादी छान साडी आवडली आणि त्याच्यावर किंमत समजा अशी आहे की जे पैसे तुमच्या खिशामध्ये नाही आहेत आता. तर असं नका म्हणू की ते नाही आहे. असं म्हणा की साडी फार छान आहे, पैसेही माझ्याकडे आहेत, पण आता मला नाही घ्यायची. मी 1-2 महिन्यांनी घेईन. पण ही साडी छान आहे आणि पैसे पण आहेत माझ्याकडे. सो डोंट गिव्ह एनी निगेटिव्ह कमांड टू युअर माइंड. ओके. सर त्याने तुम्ही मनी मॅग्नेट होऊ शकता. नंबर 1. नंबर 2, तुम्ही जर का रेग्युलरली, किती लोकांचं इथे भाड्याचं घर आहे किंवा किती लोकांचं इथे घराची ईएमआय, किती लोक इथे भरतात? टाइप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांचं एक तर ते घराचं रेंट भरतात किंवा घराची ईएमआय भरतात, असे किती लोक आहेत? टाइप मी इन द चॅट बॉक्स. की घराची ईएमआय भरतो किंवा घराचं रेंट भरतो, असे किती लोक आहे? भरता, ईएमआय भरता किंवा रेंट भरता. मग आता मला सांगा, प्रत्येक महिन्याला तुमच्या बँकेत ते पैसे येतात की नाही घराची ईएमआय भरायचे? येस नो? येतात. ते कसे येत असो, तुम्ही जॉब करता, तुम्ही भरता की नाही तुम्ही? येस नो? प्रत्येक महिन्याला, प्रत्येक 30 दिवसाला तुमच्या अकाउंटमध्ये एक पर्टिक्युलर आकडा येतो का? येस नो? तो जातही असेल, त्याबद्दल काही प्रश्न नाही, पण येतो का? येतो तर काय म्हणा? थँक यू म्हणा. क्योंकि आपने जो जो सोचा, काही काही लोक इथे माझा ट्रेन द ट्रेनर कोर्स केलेला आहे, ₹1.5 लाख भरून इथे ते बसलेले आहेत. काही लोक आहेत की ज्यांनी माझा ग्रँड मास्टरचा कोर्स केला ₹51,000 भरून, तेही लोक इथे बसलेले आहेत. त्यांनी ग्रँड मास्टरच्या कोर्ससाठी पण ₹51,000 भरले. त्यांनी ₹1.5 लाख माझ्या ट्रेन द ट्रेनरच्या कोर्ससाठी भरले. पैसे आले ना त्यांच्याकडे. एक महिला तर अशी होती, मला आठवते अजून, की ती मला बोलली होती की सर माझे 10 महिने झाले सॅलरी नाही आहे, पण तरी मला तुमचा कोर्स करायचा आहे, ही माझी इच्छा आहे. सो माझ्याकडे काहीतरी सेव्हिंग आहे, मी ते सेव्हिंग लावून तुमचा कोर्स करणार आहे. आणि तिने एकही प्रश्न न विचारता डायरेक्ट, जे 1 लाखाची अमाऊंट होती त्यावेळेस, आजच्या वर्षभरा आधीची गोष्ट आहे, ते ₹1 लाख तिने भरून टाकले. पण त्यानंतर तिने पैसे कमवले सुद्धा. सो जब वो डर निकालते हो आप अपने अंदर का, तब वो चीजें आपके लिए काम करेंगी. आणि हीच भीती माझ्या मनातही होती 2015-16 पर्यंत. पण माझ्या गुरुनी मला हेल्प केली ती भीती काढण्यासाठी. तेव्हा मला समजलं, पहिली इन्व्हेस्टमेंट मी ₹1.5 लाख जेव्हा केली, तेव्हा मला समजलं की जोपर्यंत मी पैसा लावणार नाही, तोपर्यंत मी पैसा कमावणार नाही. व्हेरी व्हेरी सिंपल फंडा ऑफ लाइफ. जो आप दोगे वही लौट के आएगा, और जो आप दोगे वो सिर्फ लौट के नहीं आएगा, वो उसका 10 गुना होके आएगा. कितना? कम से कम 10 गुना आएगा. म्हणून सांगतात आध्यात्मिक जे गुरु आहेत, आध्यात्मिक जे लोक आहेत, ते काय सांगतात तुम्हाला?
डोनेशन करा, गोशाळेला डोनेशन करा, इकडे डोनेशन करा, तिकडे डोनेशन करा, देणगी द्या, असं का सांगतात? क्योंकि जितना आप छोड़ोगे तभी तो आपके पास आएगा ना. इधर तो क्या है, हम छोड़ते ही नाही. होते की नाही असं? खरं सांगा, होते की नाही? तुमचं तुमच्या जवळ ठेवा. माझं म्हणणं काय आहे, आज से उसको थोडासा बदलो, थोडासा डेअरिंग करा. 2015 पासून मी डेअरिंग चालू केली. मग मी पहिले 1.5 लाखाचा कोर्स घेतला, मग मी अजून 80,000चा घेतला. असं करता 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 आतापर्यंत 25 लाख रुपये, 25 लाख रुपये फक्त अदर शिक्षणावर खर्च केले मी. मी NLP मास्टर आहे, मी होपोनोपोनो मास्टर आहे, मी रेकी मास्टर आहे, मी ब्रेथवर्क मास्टर आहे, पब्लिक स्पीकिंग मी शिकलो, बुक रायटिंग मी शिकलो. 3 पुस्तकं मी लिहिलेली आहे. मी तुम्हाला 9 दिवसात एकही पुस्तकाचं नाव नाही सांगितलं. मी 3 पुस्तकं लिहिलेली आहे. माझे पुस्तक Amazonला आहेत अवेलेबल. तुम्हाला वाटलं तर तुम्ही ऑर्डर करू शकता. त्याच्या लिंक आम्ही तुम्हाला चॅट बॉक्समध्ये शेअर करू किंवा ग्रुपमध्ये शेअर करू. ओके. सो सांगायचा मुद्दा आहे की आयुष्यात जर पुढे जायचं असेल, पैशाला चुंबक जर का बनवायचं असेल किंवा पैशाचं चुंबक जर आपल्याला बनायचं असेल, तर सर्वात आधी आपल्याला काय करावं लागेल, त्याच्याबद्दलची जी निगेटिव्हिटी आहे या ठिकाणी ते काढावी लागेल. अन्यथा कठीण है, अन्यथा फिर 10 साल भी लगा दिए ना आपने तो वही के वही रहेंगे हम. आजच्या 10 वर्षाआधी माझा सॅलरी होती 40,000 रुपये, 40,000. आज उसके 3 गुना, 3 टाइम्स जीएसटी भरतो मी. हे कसं झालं, हे कसं झालं? हे जादू आहे का? हे जादू आहे. जे शिकत आहोत आपण 28 दिवसाचा कोर्स, जादूच आहे हे. पण त्या जादूवर काम करावं लागेल. यू अंडरस्टँड? करना पड़ेगा. कितने लोग ईमानदारी से होमवर्क कर रहे हैं एवरी सिंगल डे? टाइप मी इन द चॅट बॉक्स. खरं सांगायचं, दिल पे हात रख के, की सर जे होमवर्क तुम्ही सांगता ते मी करत आहे. टाइप मी इन द चॅट बॉक्स. कोई घबराने की बात नहीं. आज तक नहीं किया, अजून 9 दिवस झाले, अजून 21 दिवस बाकी आहे. नाही, किती? 19 दिवस. नाही करत आहे ना? काय हरकत नाही. आजपासून सुरू करा, काय हरकत नाही. गलती इंसान से ही होती है और उसको सुधार भी हम ही सकते हैं. ठीक आहे जी. सो आतापर्यंत जर का केलं नसेल कोणतंच होमवर्क, आजपासून चालू करा. डे 1 काय सांगितलं होतं ते, डे 2, डे 3, डे 4 अँड सी द चेंज. ठीक आहे जी. चल. सो आता काही गोष्टी सांगतो, त्या लक्ष देऊन ऐका. तुम्ही पेन डायरी घेतलं? ओके. 10 बिलं असे कोणते तुम्ही पे केले या महिन्यामध्ये किंवा मागच्या काही दिवसामध्ये, ते बिलं लिहा. जसं की तुम्ही घराची EMI भरली असेल, जसं की तुम्ही गाडीची EMI भरली असेल, जसं की काही पर्सनल लोन असेल त्याची EMI भरली असेल, जसं की अजून काही असेल ते, जसं की एखादी फीस भरली असेल, तसे 10 बिलं लिहा जे तुम्ही पेड केलेले आहे. तुम्ही रिचार्ज केलं असेल फोनचं, तुम्ही इंटरनेटचं रिचार्ज केलं असेल, अशा 10 गोष्टी असतील त्या लिहा पटापट पटापट, एका खाली एक. आजचा क्लास थोडा एक्स्ट्रा चालू शकतो, ठीक आहे, कारण एक मेडिटेशन पण घेणार आहे मी तुमचं, एकदम अमेझिंग वालं. ठीक आहे जी. लिहून काढा 10 गोष्टी. आणि त्या 10 गोष्टी लिहून झाल्या की त्याच्या खाली एक वाक्य लिहा. मी बिल भरले, मी आभारी आहे. मी बिल भरले, मी आभारी आहे. आणि मी फक्त सांगणार नाही बरं का, मी करणार आहे. हे बघा, मी माझं पहिलेच आधीच लिहून ठेवलेलं आहे. ठीक आहे. ओके. सो मी भी बिल भरले, मी आभारी आहे, असं लिहा त्याच्या खाली. 10 गोष्टी लिहिल्या. ते बिल भरू शकले तुम्ही. मागील कितीतरी दिवसापासून तुम्ही ते भरत आहात बिल, राईट? मागील कितीतरी दिवसापासून तुम्ही भरत आहात. कधी काही लोक 4 वर्षापासून EMI भरत असतील, काही लोक 10 वर्षापासून भरत असतील. म्हणजे भरू शकताय तुम्ही. प्रत्येक महिन्याला तो पैसा येत आहे तुमच्याकडे. त्याच्यासाठी पहिले थँक्यू म्हणा. जो है उसके लिए पहले थँक्यू बोलो, तो वो और आएगा, नहीं तो नहीं आएगा. ठीक है जी. जो है उसको थँक्यू बोलो पहिले. इंसान का स्वभाव जो होता है, नेचर जे असते माणसाचं, ते उलट असते. आपण म्हणतो नेहमी, माझ्या महिला भगिनी जे आहेत त्यांचं फार आवडीचं वाक्य आहे. रिपीट करतो मी सर्वांसाठी, ऐका लक्ष देऊन. मी आहे म्हणूनच चालू आहे तुमचा संसार. आपल्या महिला भगिनी काय म्हणतात? मी आहे म्हणूनच चालू आहे. मी जर गेली ना तर काही खरं नाही तुमचं. सो माणसाचं असंच आहे बघा. माणूस म्हणजे महिला पुरुष दोघांचंही, जोपर्यंत एखादी गोष्ट असते त्याची व्हॅल्यू नसते त्याला. म्हणून जेव्हा आहे तेव्हा व्हॅल्यू करा. मागच्या कित्येक दिवसापासून आपण काय भरत आहोत? प्रश्न नाही घेणार आहे मी कोणाचेच, तर चॅट बॉक्समध्ये तुम्ही टाईप करा. ओके. वेळ कमी आहे माझ्याकडे आज. 10 गोष्टी लिहा, एका खाली एक.
आणि त्याच्या खाली लिहा बिल भरले आहे किंवा हे पेमेंट मी केले आहे त्यासाठी मी आभारी आहे. हे पेमेंट मी केले आहे, हे बिल मी भरले आहे त्यासाठी मी आभारी आहे, हे लिहायचं त्याच्या खाली. आणि पुढे लिहायचं थँक्यू. काय लिहायचं? थँक्यू. पुढे अजून एक वाक्य लिहू शकता माझ्याकडून ऍडिशनल सांगतो मी. मी हे सर्व बिल भरण्यासाठी आभारी आहे आणि मी हे बिल भरण्यासाठी सक्षम आहे त्यासाठी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एकदम मनापासून लिहायचं. ठीक आहे. ऑनलाईन पेमेंट केलं असेल तुम्ही तरीही ते ऑनलाईन पेमेंट फक्त स्मरण करायचं, आठवायचं आणि थँक्यू म्हणायचं की मी ऑनलाईन हे पेमेंट केलं होतं आणि ते पेमेंट मी भरू शकतो त्यासाठी थँक्यू. असं कसं म्हणता सुप्रिया तुम्ही कोणतंच बिल भरत नाही? एवढं मोठं बिल भरलं तुम्ही, पार्टनर झाले तुम्ही, एवढी मोठी अमाऊंट पे केली, ती अमाऊंट कुठून तरी आली असेल ना, तर ती अमाऊंट ऍडजस्ट झाली त्याच्यासाठी थँक्यू म्हणा. पार्टनर हो आप, शोभा नहीं देता है आपको ये. अहो तर तो ओमकार कसा आला तुमच्या जीवनात? तुमच्यामुळेच आला ना. कुठूनही ते बिल, आता समजा एखादी हाऊसवाईफ असेल, ते म्हणेल की सर मी तर काहीच नाही बिल भरत, माझे हसबंड भरतात. पण तुम्ही उपभोग घेता ना त्या गोष्टीचा. आणि हसबंड कोण आहे? तुमचेच आहे ना हसबंड. बरोबर आहे ना, घरातलाच व्यक्ती आहे ना. सो त्यांच्याकडून तुम्ही थँक्यू म्हणा. तुम्ही लिहा की हसबंडनी हे बिल भरले त्यासाठी थँक्यू. व्हेरी सिंपल. ठीक है. ऐसा कैसा करते हो बाबा? लिखो लिखो. सो बिल भरू शकले मी त्याच्यासाठी मनापासून थँक्यू, धन्यवाद. रोजच्या जीवनामध्ये बऱ्याचदा आपण बिल भरत असू. ओलाचं बिल, एखाद्या शॉपवर गेलो तिथे पैसे पे करत असू. दररोज इतक्या वेळा पैसे पे करतो आपण ऑनलाईन की आपलं लक्ष नाही राहत थँक्यू म्हणायचं. पण रोज रात्री तर आपण ऍटलीस्ट सर्व जे काही बिल मी पे केले आज त्याच्यासाठी मी आभारी आहे असं आपण एकटं वाक्य म्हणू शकतो ना रोज रात्री. तेवढं म्हणायचं. ठीक आहे. हाऊसवाईफ असेल तरी मी सांगितलं, समजलं सर्वांना. हाऊसवाईफ हा सगळ्यात इम्पॉर्टंट जॉब आहे. त्याच्यापेक्षा महत्वाचा कोणता जॉबच नाही आहे जगात मध्ये असं मला वाटते. तुम्ही हाऊसवाईफ आहे असं नका म्हणत जाऊ की मी हाऊसवाईफ आहे सर. तुम्ही असं म्हणत जा मी हाऊसवाईफ आहे, माझ्यामुळेच हे जग चालू आहे. कारण तुम्ही जर डब्बा दिला नाही तर तो ऑफिसला जाणारा माणूस काहीच कामाचा नाही. तुम्ही जर कपडे प्रेस केले नाही तर तो काहीच कामाचा नाही. तर हाऊसवाईफ हा सगळ्यात मोठा जॉब आहे जगातला. आणि त्याच्यामध्ये सॅलरी पण मिळत नाही. किती डेडिकेटेड आहात तुम्ही, गर्व करा त्या गोष्टीचा. खरंच आहे की नाही बरं? जयश्री मॅडम बरोबर मी? बघा बरं जयश्री मॅडम कशा बीचच्या समोर बसल्या मस्त छान. वाह, एन्जॉय. सो गर्व से कहो की मैं हाउस वाईफ हूं. ठीक आहे, जे आगे बढे. गुड. सो आता काय करायचं, बिल लिहिले तुम्ही सर्वांनी. बोर नाही झाला पाहिजे क्लास. ठीक आहे. सो ते बिल देण्यासाठी, तुम्ही ते बिल भरू शकले त्यासाठी पहिले तर स्वतःला आभारी म्हणायचं आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही बिल पे करता तेव्हा तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. तेवढा वेळ जर मिळत नसेल तर काही हरकत नाही. रात्री रोज काय म्हणायचं आहे, जेवढं काही बिल मी आज भरू शकलो किंवा जेवढे काही पैसे मी आज देऊ शकलो त्याच्यासाठी मी आभारी आहे. हाऊसवाईफ जरी आहात तरी घरी जे कामाला मेड येते तुमच्या, तिला तर तुमच्याच हातातून पैसे देत असाल तुम्ही. तर ते देतानाही थँक्यू म्हणा, कारण ते पैसे तुमच्या हातातून चालले. घरी सिलेंडरवाला येतो तुमच्या, गॅस सिलेंडरवाला, त्याला तुम्हीच देत असाल. भाजीवाल्याला तुम्हीच देत असाल पैसे. तुमच्या हातातून जिथं जिथं पैसा जाईल तिथं थँक्यू म्हणा. तुम्ही बिल भरले म्हणजे याचा अर्थ आहे की तुमच्याकडे ते पैसे होते म्हणूनच तुम्ही बिल भरले. नाहीतर तुम्ही भरू शकले असते का आतापर्यंत? नाही. म्हणजे ते पैसे होते. मग पैसे होते याचा अर्थ काय? पैसे आले होते. आले होते याचा अर्थ काय? ते वारंवार येतात. पण आपण त्यांना थँक्यू म्हणत नाही. आपल्या घरी एखादा पाहुणा आला आणि समजा तो आला, त्याने बेल वाजवली. लक्ष द्या माझ्याकडे सर्वांनी. तो आला, त्याने बेल वाजवली, टिंग टॉंग. आपण दरवाजा उघडला, त्याला पाहिलं आणि कसे तरी एक्सप्रेशन दिले आणि पुन्हा निघून गेलो आपल्या बेडरूम मध्ये. त्याला कसं वाटेल हो? तो येईल का डबल? पुन्हा येईल तो? नाही येणार. तसंच पैशाचं आहे. आणि जर आपल्या घरी पाहुणा आला, आपण त्याला म्हटलं अरे या या या, अरे बाप रे किती चांगलं सरप्राईज, वाव तुम्ही कधी आले, बसा 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 बसा, पाणी घेता, चहा घेता, कॉफी काय घेता, जेवण करा, असं जर तुम्ही बोलले तर तो पुन्हा पुन्हा येईल की नाही? काही लोक म्हणतील सर तो पुन्हा आला नाही पाहिजे म्हणूनच तर आम्ही असं म्हणतो.
पण पैसा तर पुन्हा आला पाहिजे ना, येस नो. तर त्याला चांगलं स्वागत करा, त्याचं पैशाचं स्वागत कसं करा, चांगलं करा, तर तो पुन्हा पुन्हा येईल तुमच्याकडे. सो फर्स्ट रूल, तुमचं जे वॉलेट आहे ते क्लीन ठेवा. पैसे जिथे ठेवता तुम्ही ते चांगल्या ठिकाणी ठेवा पैसे. काही काही लोक अशा ठिकाणी ठेवतात पैसे सांगताही येत नाही, है ना. डब्बे डुब्बे असे कुठे ठेवू नका, चांगल्या ठिकाणी पैसे ठेवा, चांगल्या वॉलेटमध्ये ठेवा, चांगल्या तिजोरीमध्ये ठेवा. ते जागा बदला. आणि ओके, जेवढी तुमच्याकडे असलेल्या पैशाप्रती तुम्हाला कृतज्ञता असेल, म्हणजे धन्यवाद भाव असेल, तेवढा तेवढा तो पुन्हा पुन्हा तुमच्याकडे काय होणार आहे, अट्रॅक्ट होणार आहे. आणि तुम्ही एक मनी मॅग्नेट बनणार आहात. तर तुम्ही ज्या 10 गोष्टी आता लिहिल्या, की या 10 गोष्टीच्या ह्या सेवा मी घेतल्या. तुम्ही इंटरनेटचं बिल भरता कारण तुम्ही इंटरनेट वापरता, बरोबर आहे. तुम्ही मोबाईलचं बिल भरता, रिचार्ज करता कारण तुम्ही मोबाईल वापरता. फक्त इमॅजिन करा की आज जर हा मोबाईल नसता तर काय झालं असतं हो. तुमचा मुलगा समजा कुठेतरी दुसऱ्या सिटीमध्ये आहे आणि तुम्ही दुसऱ्या सिटीमध्ये आहे, काय झालं असतं मला सांगा. मी रामायणाचा अभ्यास करत आहे आता, म्हणून तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. रामायणामध्ये लक्ष्मणाला जेव्हा ते एक शस्त्र लागते, बाण लागते, तेव्हा हनुमानजी जे असतात त्यांना म्हणतात की तुम्ही संजीवनी बुटी घेऊन या. तिथं गेल्यावर हनुमानजी, लक्ष देऊन ऐका, महत्वाचं आहे. तिथं गेल्यावर हनुमानजी कन्फ्युज होऊन जातात कारण त्यांना सांगतात की संजीवनी बुटी ते आहे ज्याच्यावर खूप सारे लाईट लागलेले आहे आणि मस्त चमकत आहे, ती संजीवनी बुटी आहे. पण त्या पर्वतावर गेल्यावर सगळ्याच औषधी चमकत असतात. हनुमानजीला समजतच नाही की कोणती याच्यातली संजीवनी आहे आणि वेळ कमी असतो. ते वाचत असताना, त्याचा अभ्यास करत असताना माझ्या डोक्यात एक गोष्ट आली की म्हटलं तेव्हा जर मोबाईल असता तर किती मजा आली असती. हनुमानजीनं पटकन हॅलो व्हॉट्सअप केला असता, हे ऐका संजीवनी, आणि घेऊन आले असते पटकन. येस नो, काय म्हणता, गोष्ट बरोबर आहे की नाही. म्हणजे गंमत आहे पण गोष्ट बरोबर आहे की नाही. म्हणजे टेक्नॉलॉजीनं आपल्याला किती हेल्प केली बघा. म्हणजे आता तुम्ही 28 दिवस तुमच्या घरात बसलेले आहात, मी 28 दिवस माझ्या घरात बसलेला आहे, पण तरी आपण दोघं जण एकमेकांशी कम्युनिकेट करू शकतो. हे कशामुळे झालं, टेक्नॉलॉजीमुळे झालं. आता इथं कोण कोण बसलेलं मला तर नावही माहित नाही अर्ध्या लोकांचे, मी पाहतही नाही कारण मग मी डिस्टर्ब होतो, म्हणून मी पाहत नाही. जे 2-4 लोक वर वर दिसतात तेवढेच पाहतो मी, बाकी मी पाहत नाही. कोणी येऊन बसा, काय हरकत नाही. आता मला सांगा, मी जर तुम्हाला म्हटलं असतं की 28 दिवस मी पुण्यात फ्री क्लास घेतो, या तुम्ही सगळे आले असते का तुम्ही. पहिला प्रश्न तुमचा, सर मग आमची राहण्याची सोय, सर मग खाण्याची सोय. म्हणजे हे टेक्नॉलॉजीचा फायदा आहे की नाही, येस नो. मग ह्या इंटरनेटच्या टेक्नॉलॉजीचा जर आपण फायदा घेत आहोत, मग त्याच्यासाठी आपण जर का पैसे देत आहोत तर ते चुकीचं आहे का. मग ते पैसे देताना आपल्या मनात भाव कोणता पाहिजे, कृतज्ञतेचा भाव पाहिजे. की या इंटरनेटमुळे 28 दिवसाचं एवढं मोठं नॉलेज मला मिळालं, एवढ्या चांगल्या, एवढ्या जबरदस्त माणसाची मला भेट झाली. थोडंसं एक्स्ट्रा आहे पण बरोबर आहे की नाही. एवढ्या जबरदस्त माणसाची भेट झाली 28 दिवसासाठी. सो हे कशामुळे झालं, इंटरनेटमुळे झालं, मोबाईलमुळे झालं तुमच्या. मला वाटलं हनुमानजी जवळ फोन असता तर त्यांनी पटकन लावला असता, हॅलो कोणती आहे संजीवनी, हे तिन्ही लाईट आहे याच्यात. त्यांनी सांगितलं असतं की हे संजीवनी आहे, घेऊन या. बरोबर आहे की नाही. म्हणजे आज ज्या सेवा आपण उपलब्ध करत आहोत, या सेवेसाठी जो आपण पैसा देत आहोत, ते देताना आपलं मन कसं होते. मी म्हणतो की सर, मी सांगतो की माझा हा क्लास आहे 14 दिवसाचा, याची फीस 8,000 रुपये आहे. लगेच आपल्याला कसं वाटते, खूप जास्त आहे फीस. अरे त्या 14 दिवसात, 15 दिवसात लाखो रुपयाचं नॉलेज मिळणार आहे, जे लाईफ चेंज करू शकते, आयुष्य चेंज करू शकते. और कितना छोटा अमाउंट है 8,000 रुपये, कुछ भी नहीं. इधर मैं फ्री क्लास कर रहा हूं, कितना फ्री है ये तो, तब भी हम आते नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी काय म्हटलं पाहिजे, आपण कृतज्ञता ठेवली पाहिजे. ते पैसा देताना आणि पैसा घेताना दोन्ही वेळेस कृतज्ञता ठेवली पाहिजे. तर तो वारंवार तुमच्याकडे येईल, कोणतेच तोडगे करायची गरज नाही तुम्हाला. है ना, ये दिशा में ये रख दो, वो दिशा में वो रख दो, कुछ मत करो, सिर्फ थैंक यू बोलो, बस बहुत आ जाएगा आपके पास. क्या बोलते हो, यस नो इन द चैट बॉक्स एवरीबॉडी. यस नो इन द चैट बॉक्स. सो आज से क्या करना है मेरे भाइयों और बहनों, जहां जहां वेळेस तुम्ही पैसे द्याल, त्या त्या वेळेस काय लिहायचं आहे, थँक्यू मनातल्या मनात म्हणायचं आहे. आणि रोज प्रॅक्टिस करायची आहे
काही दिवस अजून तुमच्या ब्रेनमध्ये जाईपर्यंत ज्या 10 गोष्टी तुम्ही देता, ज्या 10 गोष्टीसाठी तुम्ही बिल भरलेले आहे, ते 10 गोष्टी लिहायच्या, त्याच्यासमोर लिहायचं थँक्यू, मी आभारी आहे, कारण हे बिल पे करण्यासाठी माझ्याकडे पैसे आहेत, होते आणि येत राहतील. ठीक है जी? चला मेडिटेशन करूया आता. ओके, मजा आ रहा है कि नहीं? यस नो? टाइप मजा इन द चैट बॉक्स, MAZA, मजा इन द चैट बॉक्स. ओके, थैंक यू सो मच. सो अभी है ना, हम 90 डेज का एक प्रोग्राम लॉन्च कर रहे हैं बाय द वे. ठीक है, सो या प्रसंगाचा फायदा घेऊन मी थोडंसं माझ्या प्रोग्राम बद्दल तुम्हाला सांगून देतो. 90 दिवसाचा एक प्रोग्राम आम्ही लॉन्च करत आहोत, ज्याला आम्ही म्हणतो 90 डेज हिलिंग क्लब. ज्या 90 दिवसामध्ये मी तुम्हाला आपले विजन कसे बनवायचे, आपले विजन बोर्ड कसे बनवायचे, आपण जे ठरवलेलं आहे ते कसं अचीव्ह करायचं, त्याच्यापर्यंत कसं पोहोचायचं आणि ते त्याच्यासाठी काय स्टेप्स फॉलो करायच्या, हे सगळं डिटेलमध्ये शिकवणार आहे. त्याच्यामध्ये फक्त 21 लोक आम्ही घेणार आहे. किती? 21. मी थोडंसं आधीच तुम्हाला सांगून देत आहे. 4-5 दिवसांनी मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देईल. पण त्याच्यामध्ये 21 लोक आम्ही घेणार आहे आणि आपल्या क्लासमध्ये तुम्हाला माहिती आहे रोज 200च्या वर लोक येतात. सो सर्वांना घेणं शक्य नाही आणि सर्व येऊ शकत नाही, कारण त्याची फीज असणार आहे. ठीक आहे? त्याची काय असणार आहे? फीज असणार आहे. आणि त्याची फीस किती असणार आहे तेही मी सांगून देतो. थोडासा अंदाजा देतो तुम्हाला. 15 ते 25,000च्या मधात त्याची फीज असणार आहे. ठीक आहे? सो मी माझ्या जीवनामध्ये काही गोष्टी ठरवल्या होत्या आणि त्या गोष्टी अस्तित्वात आल्या. त्या गोष्टी अचीव्ह झाल्या. जसं की उदाहरणार्थ लक्ष द्या इकडे 2 मिनिटं मेडिटेशनच्या आधी. मी ठरवलं होतं की 6 महिन्यात मला हेल्थवर काम करायचं आहे. मी ठरवलं होतं की मला माझं पुस्तक लिहायचं आहे. मी ठरवलं होतं की 5,000 सबस्क्रायबर मला करायचे आहे. मी ठरवलं होतं 1 करोड मला अर्निंग करायची आहे. आणि हे जे तुम्हाला कागद दिसतोय ना समोर, हा छोटा कागद नाही, हा भिंतीवर लावलेला कागद आहे. याला विजन बोर्ड म्हणतात. हे विजन बोर्ड कसं बनवायचं हे मी तुम्हाला या 28 दिवसाच्या क्लासमध्ये शिकवणार आहे. पण त्याच्यावर कसं स्टेप बाय स्टेप काम करायचं आणि कसं त्या गोष्टींना अचीव्ह करायचं, ह्याच्यासाठी तुम्हाला पुढच्या कोर्सच्या बद्दल मी सांगेल. पण हे मी तुम्हाला फ्रीमध्ये शिकवून देईल. मी लिहिलं होतं की मला मर्सिडीज घ्यायची आहे आणि मित्रांनो त्या सगळ्या गोष्टी सत्य झाल्या पुढच्याच काही वर्षामध्ये. दिस इज माय मर्सिडीज. टुडे आय हॅव BMW ऑल्सो. मर्सिडीज पण आहे, BMW पण आहे. ठीक आहे. एक नाही तर मी 3 पुस्तकं लिहिले. 5,000 सबस्क्रायबर नाही तर 28,000 सबस्क्रायबर आहे माझ्या एका दुसऱ्या चॅनलवर. तुम्ही ज्या चॅनलवर व्हिडिओ पाहता त्याच्यावर 7,000 आहे आणि दुसऱ्या एका चॅनलवर 28,000 आहे. माझं पुस्तक सेलिब्रिटीच्या हातून आणि एका बिझनेसमॅनच्या हातून लॉन्च झालं. मी ठरवलं होतं की इंडियाच्या बाहेर कधीतरी मला जाण्याचा चान्स मिळाला पाहिजे. एक नाही 3 देश मी आतापर्यंत फिरलो आणि येणाऱ्या पूर्ण आयुष्यात माझं गोल आहे, माझं विजन आहे की कमीत कमी 100 देश मला फिरायचे आहे मरने से पहले. और ये अपने को कुछ करने की जरूरत नाही उसके लिए. फक्त तुम्ही एक विश सोडून द्या ब्रह्मांडामध्ये. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही काय करा, आजच डोळे बंद करा, हात जोडा आणि ते विश जे आहे, तुमची जी इच्छा आहे ते ब्रह्मांडात तुम्ही सोडून द्या की मला 100 देश फिरायचे आहेत. हे मी विश सोडली आता तुमच्या समोर. आता अपने आप वो चीज होंगी मेरे लिए. वैसा आपके लिए भी होगा, डोंट वरी. हर किसी के लिए होत आहे. कारण की ही जी सृष्टी आहे आणि या सृष्टीमध्ये काम करणारी जी एनर्जी आहे, ती सर्वांसाठी सारखीच काम करत आहे. मित्रांनो, पैसा हा सर्वांसाठी सारखाच येत आहे. फक्त मुद्दा आहे की काही लोक कटोरा लेके कुछ लोग बैठे हैं, कुछ लोग बड़ा एक हांडा लेके बैठे हैं, कुछ लोग एक बहुत बड़ा कुछ लेके बैठे हैं. ओके. आणि काही लोक, मी ऑफलाईन माझा जो प्रोग्राम असतो त्याच्यात मी एक ऍक्टिव्हिटी करवतो. ओके, ती करायची का तुम्हाला आता? करायची? सर्वांनी जरा कॅमेरा ऑन करा 1 मिनिटासाठी. ज्यांना माहित आहे त्यांनी नका करू हां, बाकीच्यांनी करा. सर्वांनी जरा कॅमेरा ऑन करा. तुम्ही पूर्ण दिसले पाहिजे मला. चला ऍक्टिव्हिटी करू आपण ती. क्लोज युअर आईज. क्लोज युअर आईज. क्लोज युअर आईज. तुम्ही डोळे बंद करा. मी तुम्हाला बघणार आहे. क्लोज युअर आईज. आणि इमॅजिन करा की आता तुमच्या समोर लक्ष्मी माता उभी आहे आणि ते तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे तुम्हाला देत आहे. जरा ते पैसे जमा करा बरं. करा जमा पटापट. कसे जमा करणार तुम्ही? ओके. करा जमा करा पटापट. कुठे ठेवणार तुम्ही? हा, आणि जसे आहात तसेच थांबा. बस स्टॉप. जिथे आहात तिथे स्टॉप करा. स्टॉप. तसेच हात ठेवा. तसंच सगळं ठेवा. सगळं काही तसंच राहू द्या. हलू नका. स्टॉप. डोळे उघडा आणि बघा आपले हात कसे ठेवले. काही लोकांनी असे हात ठेवले. बस इतना सा चाहिए आपको. काही लोक असे असे करत होते. बस तेवढंच.
व्हॉट यार व्हॉट, ऐसा बडा लो, ऐसा थोड़ा सा ऐसा ऐसा लो जरा. ओके, काही लोक असे असे करत होते. म्हणजे ये दिखाता है कि हमारा माइंडसेट क्या है. यू अंडरस्टैंड. ये एक छोटी सी एक्टिविटी होती. पण हमेशा जब भी आप लेते हो ना, ऐसा पूरा लो ना भाई. क्यों नहीं लेते हो. नाही सर इतना बस हो गया सर, इतना. मी म्हणतो किती पाहिजे पैसे सर, इतना इतना. मी विचारतो बऱ्याच लोकांना तुम्हाला किती कमवायचं, ते म्हणतात सर 1 लाख रुपये महिना. काही लोक म्हणतात फारच डेअरिंग करतात आणि ते म्हणतात सर 10 लाख रुपये महिना. बस त्याच्यावर जात नाही. अरे तुम्ही इच्छाच नाही सोडणार या ब्रह्मांडामध्ये, तर ते होईल कसं बरं. कसं होईल. नाही तर माझी पण सॅलरी आज 40,000च असते जर का मी इच्छा सोडली नसती तर. मी इच्छा सोडली की मला 1 करोड कमवायचे आहे आणि वयाच्या 31व्या वर्षी 31st ऑफ माय एज त्या वयामध्ये माझ्या बिझनेसमधून, माझ्या पहिल्या सुरू केलेल्या बिझनेसमधून, नवीन बिझनेसमधून मी 1 करोड रुपये अर्निंग केलं. ईश्वराच्या कृपेने मराठी फॅमिलीतून मी आहे आणि मराठी लोक असं म्हणतात की मराठी लोकांना बिझनेस येत नाही. आपल्या फॅमिलीत कोणी बिझनेस करत नाही. पण ती म्हण आता चुकीची झाली. आता ती जुनी झाली. अभी वक्त बदल रहा है. ठीक आहे. सो मी काही व्हिजन सेट केले होते, सांगायचा मुद्दा. आणि ते व्हिजन मी अचीव्ह केले. तर असंच व्हिजन बोर्ड मी तुमचं बनवण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे. त्यानंतर मी 2020 मध्ये पण व्हिजन बोर्ड बनवलं होतं आणि त्या सगळ्या गोष्टी पण माझ्या पूर्ण झाल्या. ओके. ठीक आहे जी. त्याचे पण प्रूफ मी तुम्हाला दाखवेल. त्यानंतर प्रत्येक वर्षी मी व्हिजन बोर्ड बनवतो. 2026चं पण माझं व्हिजन बोर्ड तयार आहे आणि 2026 मध्ये मला काय अचीव्ह करायचं ते पण लिहिलेलं आहे. 2025च्या व्हिजन बोर्डमध्ये बीएमडब्ल्यूचा फोटो होता आणि आता ती पार्किंग मध्ये उभी आहे. ठीक है. सो ये सब कुछ होता है. वो आपको मैं सिखाऊंगा 90 डेज के अंदर. रोज सुबह उठना पड़ेगा. मेहनत तो करना पड़ेगा उसके लिए. सुबह उठना पड़ेगा. जो आता तुम्ही सकाळचा क्लास करता तसाच क्लास तुमचा होणार आहे. 15 ते 25 हजाराच्या मदत त्याची काय असणार आहे, फीज असणार आहे आणि 21 लोकांसाठी फक्त सीट ओपन असतील. तर आता बाकीचं काही बोलू नये आपण. चला आता मेडिटेशन करू आपण. ठीक आहे. सो त्याच्याबद्दल मी 2-3 दिवसात तुम्हाला सांगेल. ज्या दिवशी मी व्हिजन बोर्डची ऍक्टिव्हिटी घेईल त्या दिवशी मी सांगेल. ठीक आहे. चला. सो शेवटपर्यंत थांबायचं आहे. शेवटी जाताना मी काहीतरी महत्वाचं सांगणार आहे तुम्हाला. ओके. सो क्लोज युअर आईज एव्हरीबडी. क्लोज युअर आईज. एक छान मेडिटेशन करू आपण. अमन सर असे काऊन बसले तुम्ही. असे का बसले तुम्ही अमन सर. रिलॅक्स बसा जरा, रिलॅक्स. हात असे बांधले म्हणजे काय केलं आपण माहिती आहे का, येणाऱ्या एनर्जीला आपण थांबवतो माहित आहे. तर हात कधीच नाही बांधायचे, रिलॅक्स ठेवायचे हात. हात बांधून आपण बसलो ना, याचा अर्थ आपण काय केलं, आपल्या आतमधल्या एनर्जीला आपण रिस्ट्रिक्ट केलं. ओके. हे लक्षात ठेवा सर्वांनी. सो कभी भी बैठते टाइम आराम से बैठने का, रिलॅक्स हातों को रखने का. आणि हाताची मुद्रा जर तुम्हाला ठेवायची असेल तर कशी ठेवायची, मधातले जे 2 बोटं आहे आणि तुमचा जो अंगठा आहे याला असं टच करून ठेवायचं. सो दिस इज द बेस्ट मुद्रा. ओके. चलो मेडिटेशन करायचं तुम्हाला. चला. सिट रिलॅक्स एव्हरीबॉडी. क्लोज युअर आईज. टेक अ डीप ब्रेथ. लंबी और गहरी सांस लो भाइयों और बहनों. पुन्हा एक लांब श्वास घ्या. टेक अ डीप ब्रेथ. हळूहळू बाहेर सोडा. पुन्हा एक लांब श्वास घ्या. टेक अ डीप ब्रेथ. In and out. Come on, take a deep breath in and out. One more time, take a deep breath in and out. हळूहळू बाहेर सोडायचं आहे. जो श्वास घेतला आहे तो हळूहळू बाहेर सोडायचा आहे. संपूर्णपणे माझ्या शब्दाकडे लक्ष द्यायचं आहे. मनातल्या मनात म्हणायचं आहे माझ्या मागे, मनी इज गुड. पैसा खूप चांगला आहे. मनी सपोर्ट्स माय लाईफ. पैसा माझ्या आयुष्याला सपोर्ट करतो, मदत करतो. मनी इज स्पिरिच्युअल. मनी आध्यात्मिक आहे. पैसा आध्यात्मिक आहे. आठवा आता, मनातल्या मनात आठवा, तुमच्याकडे पैसा कुठून कुठून येतो. सॅलरीमधून येत असेल काही लोकांना, काही लोकांना बिझनेसमधून येत असेल, काही लोकांना आपल्या हस्बंडकडून किंवा घरातल्या चांगल्या मोठ्या व्यक्तीकडून मिळत असेल, काही लोकांना मुलांकडून मिळत असेल, काही लोकांना रेंटच्या माध्यमातून, गिफ्टच्या माध्यमातून, सपोर्टच्या माध्यमातून मिळत असेल, काही लोकांना अनएक्सपेक्टेड काही हेल्प मिळत असेल त्या माध्यमातून मिळत असेल.
पैसा कसा येतो आपल्याला ते आठवा आणि मनातल्या मनात म्हणा. जे लोकांना सॅलरी मिळते त्यांनी म्हणायचं आहे, मला सॅलरी वेळेवर मिळते, त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो. मला जेव्हा जेव्हा गरज पडते, कोणीतरी मला मदत करते, कुठून तरी तो पैसा ॲडजस्ट होतो माझ्यासाठी, त्यासाठी मी पैशाला धन्यवाद देतो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आता त्या आलेल्या पैशामधून तुमच्यासाठी काय काय होते ते आठवा. आपण जे 2 वेळेसचं अन्न घेतो ते त्या पैशामधून येते. आपण ज्या घरामध्ये राहतो त्याचं रेंट किंवा त्याची EMI त्या पैशामधून आपण देतो. आपण जे कपडे घालतो, आपण ज्या सोफ्यावर बसतो, आपण ज्या बेडवर झोपतो, आपण जे TV बघतो, आपण जे कम्प्युटरचा वापर करतो, आपण ज्या गाडीचा वापर करतो, हे सगळं काही कम्फर्ट आहे आपल्या जीवनामधलं, सुविधा आहे, आराम देणाऱ्या गोष्टी आहेत. याच्यासाठी तो पैसा आपल्याला मदत करतो. काही चांगले एक्सपिरियन्स, कुठंतरी फिरायला आपण जातो, कुठंतरी थंड हवेच्या ठिकाणी, गरम हवेच्या ठिकाणी, दुसऱ्या देशांमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी आपण फिरतो, कधी कुठल्या गार्डनमध्ये, कधी कुठल्या आणखी ठिकाणी. तिथं जाण्यासाठी सुद्धा जो लागणारा पैसा आहे तो येतो आपल्याकडे आणि ते पैशाच्या माध्यमातून ते स्वप्न, ते ड्रीम्स आपले पूर्ण झालेले आहेत. म्हणून थँक्यू म्हणायचं आहे पैशाला आणि म्हणायचं आहे, मनी हेल्प्स मी टू लिव्ह अ कम्फर्टेबल लाईफ. पैसा मला एक आरामदायी आयुष्य जगण्यासाठी मदत करतो. आय एम ग्रेटफुल फॉर एव्हरी रुपी आय रिसीव्ह. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक पैशासाठी, प्रत्येक पैशासाठी मी मनापासून या ब्रह्मांडाचा, ईश्वराचा आणि पैशाचा आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. डोळे आपले बंदच असू द्या आणि इमॅजिन करा की आपल्या आसपास चोहीकडे, दूर दूरपर्यंत तुम्ही ज्या कुठल्या करन्सीला इमॅजिन करू शकत असाल, ज्या कुठल्या पैशाला इमॅजिन करू शकत असाल, तो तुमच्या आसपास दूर दूरपर्यंत आहे. जोपर्यंत तुमची नजर जाते तोपर्यंत आहे तुमच्याकडे अबंडन्स आहे. इमॅजिन करा की तुमच्या सगळ्या गरजा सहज पूर्ण होत आहे. तुमच्या तोंडातून एखादी गोष्ट निघते आणि ती ईश्वर, ब्रह्मांड ती पूर्ण करतो. जे तुम्ही बोलता ते तुम्ही सहजपणे अचीव करता. जस्ट इमॅजिन इट. कल्पना करा. तुम्ही अगदी मोकळ्या हाताने पैसा खर्च सुद्धा करता आणि तेवढ्याच मोकळ्या हाताने तो तुमच्याकडे सेव्ह सुद्धा होतो. यू फ्रीली स्पेंड अँड सेव्ह मनी. फील करा त्या गोष्टीला, फील करा, कल्पनेमध्ये फील करा. सेक्युरिटी, फ्रीडम, हॅपीनेस, ती सुरक्षितता, ते स्वातंत्र्य, तो आनंद फील करा. मनात म्हणा, मनी फ्लोज टू मी इझिली अँड कॉन्टिन्युअसली. पैसा माझ्याकडे सहज येतो, सतत येतो आणि येतच राहतो. माझ्या मागे म्हणा, थँक्यू फॉर ऑल द मनी आय रिसीव्ह अँड फॉर द मनी that is on its way to me. Repeat again. Thank you all the money I receive and for the money that is on my way. जो काही पैसा माझ्याकडे आलेला आहे त्यासाठी तर मी खूप खूप आभारी आहे. जसं मी म्हणतो तसंच फील करा. जस्ट फील इट बाय युअर हायर एनर्जी. जो पैसा माझ्याकडे आला आहे, आतापर्यंत येत आहे, त्याच्यासाठी तर मी खूप आभारी आहे. पण जो पैसा अजून रस्त्यात आहे, जो आता येणार आहे, त्याच्यासाठी तर मी खूप जास्त आनंदी आहे. दॅट इज कमिंग टू मी एव्हरी सिंगल डे, एव्हरी सिंगल मोमेंट. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. 3 ते 5 वेळा रिपीट करा मनातल्या मनामध्ये. नाव धीरे धीरे मनातल्या मनात 10
10 ते 1चं काउंटिंग करा. 10 से 1 तक का काउंटिंग करना है धीरे धीरे. And whenever you are ready, slowly open your eyes. Slowly open your eyes. Slowly open your eyes. Welcome everybody. इस प्रैक्टिस को रोज करो, डेली करो, हर दिन करो, सुबह करो, दोपहर करो, शाम करो. ओके. पण प्रॅक्टिस सोबत ॲक्शन पण घ्या. ठीक आहे. ऑलवेज टेक सम ॲक्शन्स ऑल्सो. डोंट जस्ट फॉलो द प्रोसेस. प्रोसेस तर फॉलो करायचीच आहे, पण त्याच्यासोबत सोबत काय करायचं आहे, ॲक्शन सुद्धा घ्यायची आहे. ठीक है. ये मैंने 2015 में सीखा था. मैंने आपको आज सिखा दिया. मैंने 1.5 लाख रुपए खर्चा किए थे. मैंने आपको फ्री सिखा दिया आज. ठीक है. बाकी आपकी इच्छा, आप इसको कितने अच्छे से करते हो. विजन बोर्ड बनवायला आपण शिकू. लाईफची स्टोरी लिहायला आपण शिकू. एक एक दिवस आपण खूप नवीन नवीन गोष्टी शिकणार आहोत. पण तुम्ही काही माझं काम करत नाही आहात. आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड टुडे. तुम्हाला मी सांगितलं होतं 3-3 लोकांना मेसेज फॉरवर्ड करा. किती लोकांनी केला? केला का तुम्ही? केला? केला नसेल तर करा आज. ठीक आहे. आज करा. त्यांना बोलवा, म्हणा अरे क्या मिस कर रहे हो आप, बहुत अच्छी चीज. ठीक आहे जी. ओके. आणि हे मेडिटेशन केल्यानंतर पुढच्या 28 दिवसात ज्यांच्या ज्यांच्याकडे पैसा येईल, अनएक्सपेक्टेड पैसा येईल, त्यांनी मला सांगायचं आहे. ओके. ठीक आहे. ओके जी. थँक्यू सो मच फॉर जॉइनिंग टुडे. लव यू ऑल. टेक केयर एंड गॉड ब्लेस यू. भगवान आपका भला करे. दिन दुगनी रात चौगनी तरक्की करे आपकी और आपके साथ मेरे भी. थँक्यू सो मच. धन्यवाद. लव यू ऑल. गुड नाईट. धन्यवाद. उद्या सकाळी भेटूया 6 वाजता. आमच्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा. कंजूशी नका करू. फॉलो करायचे पैसे लागत नाही. आमचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. त्याचे पण पैसे लागत नाही. क्यों ऐसा करते हो भाई? सब्सक्राइब करो उसको. उस चॅनल के ऊपर जाके उस व्हिडिओ पे कमेंट करो. तुमचं जे इंस्टाग्राम चॅनल आहे आमचं त्याला फॉलो करा. तुम्हाला अपडेट मिळत राहतील आमचे रोज. ठीक आहे. जयश्री मॅडम, काही बोलायचं आहे की तुम्हाला? हात वर केला तुम्ही? नाही. ठीक आहे. थँक्यू सो मच गाईज. टेक केअर. गॉड ब्लेस यू. धन्यवाद.